बाबा काय साडी काय शिंगरी काय हॉटेल ओके मध्ये एकदम. वाह लय भारी हॉटेल आहे. चिल्लर कामच नसतं आपलं. Welcome to Broughton Hotel. You may proceed. We will collect your luggage. लगेच घेऊन या. ए दरवाजातच विनोद नको. चला आत चला चला. काय Hello, sir. We are from India. Who are you people? Nice this is. Can I help you? Wow, wow, wow. You want नो liquor? नको नको No, thank you. दरवाजात सिक्युरिटी टाईट व्हायची. चला चला सुमे चल. किती अरे संताजी धनाजी काय चाललंय तुमचं? थोडेसे सूर हल्लेत का ते बघतोय. मी पण ढोलकी चढून बघतोय. मामा फिक्स आहे ते. Hello. What's going on? Can I help हे you? बघ, हे बघा काय चाललंय यांचं. We have come from India for a function here. Good evening. काय? Good evening. How can I help you? We have a reservation in the name of Makran Jadhav. Let me check. काय झालं सायली? Reservation बघताय. Yes. Under the name of Mr. and Mrs. Jadhav, the Indian embassy. Yes, and 3 suites booked by our CEO Amar Moile. And if you give it on the same floor, we'll be गप्प very बसा की. grateful. ए काय कालवा चाललाय रे? असलं की भासा भासा नसलं की बोंबलत बसा. कान पाट फोडून धनाजी गप्प बस. आल्यापासून What the hell is going on here? You, get out! Hey, what get out? Reservation? Shut up! You shut up, takliya. Asma, do they have a reservation? Yes, sir. 1+3 suites. Let me just check. I can offer you 1 suite for 2 people. But we have a reservation for 4. You are right, but 3 are cancelled because you're 10 minutes late. All of us can't live in 1 suite. Exactly. But 2 people can stay here, rest, go where they want. काय म्हणायला लागलं का हे घांगाळ? हा म्हणतोय की दोघांनाच इथे राहता येईल, बाकीच्यांनी हॉटेल सोडायचं. अरे मन केलं मोठं चोळी शिवली 2 बोट. तुझ्या बापाचं हॉटेल आहे का? त्याला सांग गुमान राहू दे नाही तर रस्त्यावर टाकेन. What is he saying? He's saying we have a reservation, so we won't leave. Fine, then I'll have you thrown out. Security! ए बोलव सिक्युरिटीला. काय घाबरतो का? आता फोनच लावतो मी अमरला, दाखवतो तुला. Hey, you can't use that in here. You have to use it outside. Bloody Indians! लडी इंडियन? काय बोलला? तुझ्या इंग्लंडला घोडा लावला मी. अरे तुझ्या Security, don't just stand काय there. बोलतो Throw him का? out immediately. Keep your voice down, sir. No, you need to leave now. Waste the time. Get out. Hey! Out. What the hell do you think they're doing? म्हाताऱ्याच्या अंगाला Get out हात here. लावला असतं बघ, Don't तुझ्या come आईचा back here. फुटणे हाणला Get him out of here टाकला. now. हे काय बाहेर काढणार आपल्याला? Sir, we could have easily accommodated all of them. Asma, we have the Prime Minister of Zimbabwe staying with us. We have Miss Portugal staying with us. If we accommodate these bloody foolish Indians, what would be our reputation? तर तो कसा नाही? out, काय कारण आहे? Yeah, get out of here. काय? You do not belong here. Out. And don't come back. जमायला मोठे उठले आणि आले इंग्लंडला अवॉर्ड घेण्यासाठी आणि रस्त्यावर आणलं जरा सगळ्यांना. थांबा जरा फोन लावतोय. अरे कसले फोन लावतोय हा? अरे आयुष्यात ये तुझ्या बापाचा फेटा पहिल्यांदा पडलाय. हॅलो. पोचला तुम्ही? काय कसा झाला प्रवास? अरे कसला प्रवास? हॉटेलच्या बाहेर काढलाय आम्हाला धक्के मारून, बुकिंग नाही म्हणून. काय? अरे बापरे, काहीतरी घोळ झाला वाटतं. तू एक मिनिट थांब, मी आत्ता लॉर्ड ब्रॉटनशी बोलतो. बोलू नको त्याला, ह्या आधी कॉन्फरन्स वर घे. घेतो रिलॅक्स. हॅलो लॉर्ड. How are you, my friend? How did your friends find my hotel? Actually, there's a big problem. Your manager threw them out. Oh, I'm sorry, let me see. सॉरी बिरे काय नाही. डाग झाला जुनाने मला पतिव्रता मना जमायचं नाही म्हणाव. नाही हे बघ मकरन, एक मिनिट थांब. ते करतात ना काहीतरी व्यवस्था. व्यवस्था नाही त्याला म्हणावं आधी हाय तसा इकडे या अदुगार. त्याला सांग मला आयरा गायरा समजू नको म्हणाव. माझ्या डोसक्यात आलं तर मी काही करू शकतो, तुला माहिती आहे आमऱ्या. मकरन नाही. नाही त्याला दाखवायचंच आहे आता मराठी माणसाची काय अवकात असते ते. माझ्या फॅमिलीला रस्त्यावर आणलं, त्याला म्हणावं आत्ताच्या आत्ता मला तुला भेटायचंय. सांगतो. Lord, my friend wants to meet you. Of course I'll meet him. Right now, this very moment. Oh, how's that possible? त्याला म्हणावं तुझं सगळं हॉटेल विकत घ्यायचंय. My friend wants to buy your hotel. He must be joking. No, he's not. He's quite serious. Wants you to quote your price. 100 million pounds. 100 मिलियन म्हणजे 900 कोटी ना. त्याला म्हणावं 1000 दिले. My friend,
He's willing to give you 101 million pounds. I'm on my way. Oh my god, these bloody imbeciles! What the hell are you doing here? We come back to give gift you. This belongs to the hotel. Have you stolen it? No stealing. Kleptomania. Certificate आहे माझ्याकडे. Ah, bloody Indians. No bloody Indians. Proud Indians. India is my country. All Indians are my brothers and sisters. I love my country. बाबा अख्खा प्लेज नको मला पाठ आहे. पण तरी आत्ता नको. मग त्याला सांग इंडियनांबद्दल काही बोलायचं नाही. टाटा, हिंदुजा, बिर्ला सगळे इंडियन आहेत. खिशात घातलंय त्यांनी इंग्लंड. तर इंग्लंडिया पुन्हा जर इंडिया बद्दल काही बोललास तर राहिलेलं सगळं भद्रून टाकीन. What did he say? He's saying he will shave your bum. That's it. I've had enough. Asma, call the police. Call police. We are not afraiding. What is all the commotion going on in here? Richard, come here. What's the issue here? Sir, these morons are creating a ruckus, and they need to be put behind bars. And you, Richard, you need to find another job. Give them back their suits now. What, sir? These lunatics will give the hotel a bad reputation. Shut up, Richard. Learn to respect our guests. And you know what? You're fired. Why, sir? Because now he's the new owner of the hotel, Mr. Jadhav. Understood? What are you saying? Yes, I sold it to him. बाबा तुम्ही खरोखर विकत घेतलं? मराठी माणसाने ठरवलं तर तो काहीही करू शकतो बाळा. Go and apologize right now. I'm extremely sorry, sir. I have made the biggest mistake of my life. बाबा तो म्हणतोय कळलं मला. फॉरगिव्ह यू. पण एक लक्षात ठेव रिचर्ड, मराठी माणसाला कधी कमी लेखायचं नाही. ऍक्च्युली ही सेइंग I got it, child. Never underestimate the power of the Marathi Manas. Jai Maharashtra! Jai Maharashtra. Richard, you are the new manager of my hotel. And from tomorrow, breakfast will be Maharashtrian only. काय मंडळी, आमचं मराठी जेवण आवडते का नाही? तब्येतीनं चालू द्या बरं का, तब्येतीनं. Richard, why are you dressed like that when you're English? I'm dressed like this, madam, because the hotel is under new ownership by the very good family over there. He insulted my father and threw हॉटेलच्या बाहेर. Really? हेनरी वालांगा. मी घातला लेंगा. तुम्ही खावांगा? आणि मग इन्सल्ट कॅनॉट अफोर्ड ना. Then? मग मी एकदम असा हॉट बिकेम. ए पुरी, Yeah? हे असं मराठी जेवण आहे बरं का, आवडेल तुला. Sorry, say. विकत सायले विकत घेण्याला काय म्हणतात का? आय बॉट द हॉटेल. आय बॉट द हॉटेल 101 million rupees. हा पाऊंड तेवढे Oh, पाऊंड. okay. Wow, So wow. what's in here? हे Yeah. हे वाईन माझी. Indian wine. May I try it? Little bit? यू मागते. हा देतो की. आजोबा. अरे गप्प, Oh, काय नाही fine. होत, जराशाने काय होतंय. घ्या. Just little. It's strong. Oh, it's so nice. आणि कसं आहे आम्ही कोल्हापूरची माणसं. यु नो कोल्हापूर? यू डोंट नो? यू आर फ्रॉम? आता ट्यूक्सबरी माहित नाही आपल्याला तर होय. बट व्हेरी ब्युटिफुल कोल्हापूर. पीपल आर व्हेरी ब्युटिफुल अँड रॉयल. आणि तसं म्हणजे यू आर सुंदर बर का तशी गॅब्रिएला साबाती. नाही तब्येतीने नाही वेगळं सांगत होतो मी. ती सुंदरा बनसोड होती माझ्या बरोबर शिकायला, तशी सेम घारे डोळे सेम दिसायला लागली. ती आठवण आली म्हणून. दॅट माय वाईफ सुमती लाफिंग ज्वालामुखी कोल्हापूर. दिस इज माय फादर. इन्सल्टेड फेलो, व्हेरी इन्सल्टिंग फेलो. तळीराम. राम राम. ही ऑलवेज इन अ कॅन पोझिशन. And my son. Oh, hello. He is पहिलवान. आम्ही कोल्हापुरी लोक आम्ही म्हणजे असे रांगडे गडे. When you come to Kolhapur? Oh, I don't know. You have. सुंदरे इकडे ये. काय रियमले हा तुझा आशिकदान्या. लोकांच्या वस्तू चोरतो तशा भाषा पण चोरतो खरं. त्या
झिम्बाब्वेच्या प्रेसिडेंट बरोबर काय बोलायला लागलाय? माझ्या धन्याचं हृदय इतकं साफ आहे ना की त्यांची भाषा सगळ्यांना कळते. Oh my God, dark chocolate. Excuse me, Yes? are you the manager of this hotel? No. CEO. धनाजी कृष्णाजी मानमोडे. I want to interview Mr. Makarand Jadhav. इंटरव्ह्यू ओव्हर. पण मी BDC मराठीमधून आली आहे. मराठी? मग हा धना करणार काहीतरी तुमच्यासाठी. या माझ्या पाठीपाठी. नाही, ऐकून घे 32 कोटी उद्या सकाळी RTGS करतो मी. आपल्यासाठी महत्वाचं डील आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन टाकायचा आपल्याला तिथं. इम्पॉर्टंट आहे ते. नाही त्याने काही फरक पडत नाही. हा नाही, जरा अर्जंट कॉलवर. अर्जंटच काम आहे. काय काम आहे? आणखीन एक इंटरव्ह्यू. नको आता दमलो मी. आय एम सॉरी जेंटलमॅन. एक्सक्यूज. बीडीसी मराठी. मराठी आहे बर, ओके. ऐक, 32च्या ऐवजी 33 कोटी लागले तरी काय अडचण नाही. उद्या सकाळी डील डन. मी उद्या कॉल करतो. हा ओके. येस, कम ऑन. बिग प्लीज शिट. तुम्हाला आज दिले. तुम्ही मराठी आहेत म्हणून तयार झालो मी लगेच. मॅडम माईक. Thank you. पटकन रोल करा कॅमेरा. अरे माहितीये का तुम्हाला 1000वा इंटरव्ह्यू असेल माझा हा. रोलिंग. हा, सुरू करा मॅडम. आज आपण भेटणार आहोत भारतातील एका मोठ्या उद्योगपतींना. काही वर्षांपूर्वी त्यांनी जो शोध लावला त्यामुळे ऑटो इंडस्ट्रीमध्ये रेव्होल्युशन झालं आणि आता तर त्यांनी एका रात्रीत ब्रॉटन सारखं हॉटेल विकत घेतलं. तर आपल्या समोर आहेत मकरंद जाधव. नमस्कार. माझा पहिला प्रश्न, ब्रॉटन सारखं हॉटेल आपण विकत घ्यावं असं तुम्हाला का वाटलं? नाही, तशी काय आयडिया नव्हती, पण झालं काय, तिथला मॅनेजर रिचर्ड त्याने आमच्या वडिलांचा केला अपमान. पर रस्त्यावर हाकललो त्यांना. आणि कसं आहे, आम्ही कोल्हापूरकर बाकी काही सहन करतो, अपमान सहन करीत नाही. म्हणून तुम्ही हॉटेलच विकत घेऊन टाकलं? नाही, स्वस्तात डील मिळाली म्हणून घेऊन टाकलं. तसे व्यवहारी पण आहेत आम्ही. अच्छा, आता तुम्ही 3 वर्षात खूप प्रगती केली. हा. त्याबद्दल काय माहिती देणार तुम्ही आम्हाला? कसं आहे, मेहनत खूप केली. 1.5 लाख कोटी रुपयांचा टर्नओव्हर आहे सध्या आमचा आणि दर क्वार्टरला काही कोटी त्यामध्ये ऍड होतात. पुढच्या वर्षीचं टार्गेट 4.5 लाख कोटीचं आहे. 4.5 लाख? आम्ही स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी काढायला, स्वतःची कार आम्ही रस्त्यावर आणतोय 6 महिन्यात. काय नाव ठरवलं कारचं? हनुमान. आता इकडे मारतोय तर आपला हनुमान पाहिजे की नाही. आणि 6 महिन्यात परदेशात एक्सपोर्ट करू बरं आम्ही. तुम्ही घेऊन टाका. नंबर 1 गाडी. तुमच्याकडे आहे का गाडी? नाही, पण घेऊ लवकरच. काय करतो नवरा? लग्न अजून व्हायचंय माझं, पण एंगेजमेंट झाली कालच. बर. हे बघा रिंग. अरे वा, रिंगलेस एंगेजमेंट झाली. रिंग कुठे गेली माझी? आता तर होती रिंग माझ्या नाही, हातात. पॅनिक होऊ नका. नाही असं मिळेल. कसं पॅनिक? माझी रिंग. गडबड करू नका, मिळेल. धनाजी, हा भाऊजी. तुम्हाला काय हवंय? मला काही नको. त्या बाईची रिंग देऊन टाक. अरे एंगेजमेंट झाली काल, होणार नवरा मारल तिला. काय बावळ्याने करतो रे? कशाला हात मिळवायचा आलं की? चोरली तुम्ही.